का? कुठे गेले कावळे? स्मशानभूमीत कावळे का येत नाहीत? स्मशानभूमीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाले आहे का? घास शिवायला कावळा का येत नाही? हा अस्वस्थ करणारा प्रश्न मिरजेच्या स्मशानभूमीची तपासणी करण्याची मागणी करू लागला असून दिवंगत व्यक्तीचा आवडता घास शिवण्यासाठी कावळ्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शोकाकुल कुटुंब प्रमुखावर स्मशानातून थेट दारूच्या गुत्त्यावर जाण्याची वेळ आली आहे. याला जबाबदार कोण? हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर परंपरेनुसार विसाव्याचा घास आणि माती सावडण्याच्या ठिकाणी ठेवण्यात येणारा आवडता घास म्हणजे दिवंगत व्यक्तीच्या आवडीचा घास कावळा खाण्यासाठी ठेवण्यात येतो. त्या घासाला कावळा शिवावा अशी अनेक कुटुंबांची श्रद्धा असते. कावळा काय खातो ते पाहण्यासाठी राजीखुशीने समाजातील सर्व बांधव आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. स्मशानभूमीत आवडीचे सर्व खाद्यपदार्थ पेयासहित ठेवले जातात. कावळा आत्ता घास शिवेल, नंतर शिवेल या आशेने नातेवाईक शांतपणे वाट पाहत बसतात. काही जण दिवंगत व्यक्तीच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देत प्रार्थनाही करतात. मात्र बराच वेळ उलटून गेला तरी कावळा येत नसेल तर शेवटी तो घास पाण्यात किंवा गायीला अर्पण करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येत असल्याने शोकाकुल परिवारातील सदस्यांना समाजातील नागरिकांकडून उलटसुलट प्रतिक्रिया व अवहेलना ऐकावयास मिळत असल्याने व्यथित झालेले कुटुंब प्रमुख स्मशानातून थेट दारूच्या बाटलीत उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिक म्हणत आहेत की ही कसली मिरजेची स्मशानभूमी? महानगरपालिकेने हे कसले बांधकाम केले आहे? घास शिवायला कावळा येत नसल्याने दुःखात असलेल्या कुटुंब व नातेवाईकांना तासनतास कावळ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. शोकाकुल परिवारातील कुटुंब प्रमुखांच्या भावनिक वेदना अधिक तीव्र होत असल्याचे चित्र सध्या मिरज स्मशानभूमीत दिसून येत आहे. मिरज येथील कृष्णाघाट स्मशानभूमीत अलीकडच्या काळात कावळे येत नसल्याची तक्रार अनेक नागरिक करत असून मिरजेच्या स्मशानभूमीत कावळे का येत नाहीत याचा अभ्यास सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेने करावा आणि कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने स्मशानभूमीची यंत्रणा राज्यात अव्वल आहे त्याच धर्तीवर आपल्या मिरज कृष्णाघाट येथील स्मशानभूमी तयार करण्यात यावी अशी मागणी आता पुढे येत आहे. स्मशानभूमीत कावळा येण्यासाठी बांधकामाचे स्वरूप, झाडांची कमतरता, परिसराची रचना पक्ष्यांना पोषक आहे का याची महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी तज्ज्ञांकडून पाहणी करावी. संबंधित विभागाकडून वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून नेमकी कारणे शोधावीत आणि वस्तुस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. प्रशासनाने व स्थानिक जागरूक लोकप्रतिनिधी आमदार सुरेश खाडे यांनी स्मशानभूमीची सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.